नमस्कार, गुड मॉर्निंग. संदीप साबळे या यूट्यूब चॅनलवरील बँकिंग आणि फायनान्स या विषयाच्या लेक्चरमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आज आपण पैसे पाठविण्याच्या पद्धती किंवा पैसे पाठवण्याची साधने याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. पैसे पाठविण्याच्या ज्या पद्धती आहेत किंवा साधने आहेत तर त्याचे प्रमुख दोन प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे पारंपरिक पद्धती आणि दुसरा प्रकार आहे आधुनिक पद्धती किंवा इलेक्ट्रॉनिक साधनांच्या साहाय्याने पैसे पाठविण्याची पद्धती. यापैकी जी पारंपरिक साधनं आहेत त्या पारंपरिक साधनांमध्ये मागणी धनाकर्ष हे एक साधन आहे. मागणी धनाकर्षाच्या साहाय्याने पैसे कसे पाठवले जातात याविषयी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आज पैसे पाठविण्यासाठी जी पारंपरिक साधनं वापरली जातात त्यामध्ये तार संप्रेषण टेलिग्राफिक ट्रान्सफर, त्यानंतर टपाल हस्तांतरण किंवा मेल ट्रान्सफर, त्यानंतर चौथा घटक आहे धनादेश, प्रवासी धनादेश आणि बक्षीस धनादेश. या साधनांविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर त्यापैकी तार संप्रेषण, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कमी वेळेत पैसे पाठविण्याचा एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे तार हस्तांतरण होय. तार हस्तांतरणाद्वारे ज्या व्यक्तीला ज्या ठिकाणी पैसे पाठवायचे आहेत त्या व्यक्तीचे त्या विशिष्ट ठिकाणी असलेल्या बँक शाखेत खाते असणे आवश्यक असते. उदाहरणार्थ बारामतीतील एखाद्या व्यक्तीला पुण्यातील एखाद्या विशिष्ट व्यक्तीला पैसे पाठवायचे असतील तर पुण्यातील त्या व्यक्तीचे त्या विशिष्ट बँकेत व त्या बँकेच्या शाखेमध्ये खाते असणे आवश्यक असते. कारण तार हस्तांतरणाद्वारे पाठवलेली रक्कम ही संबंधित व्यक्तीच्या खात्यात जमा केली जाते. त्यानंतर ती रक्कम काढण्याचा अधिकार त्या संबंधित व्यक्तीला दिला जातो. तार हस्तांतरणाने पैसे पाठवण्यासाठी बँकेने उपलब्ध करून दिलेला एक छापील अर्ज असतो. तो अर्ज त्या ठिकाणी भरून द्यावा लागतो. या अर्जामध्ये सामान्यपणे पुढील प्रकारची माहिती असते. त्यातला पहिला घटक आहे ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे संपूर्ण नाव. त्यानंतर त्या अर्जामध्ये दुसरी माहिती असते संबंधित व्यक्तीचा किंवा संस्थेचा खाते प्रकार कोणता आहे आणि त्या खात्याचा क्रमांक काय आहे. ज्या शाखेत पैसे पाठवायचे आहेत त्या शाखेचे नाव आणि त्या शाखेचा एक कोड क्रमांक असतो. तर शाखेचे नाव आणि शाखा कोड क्रमांक. त्यानंतर चौथा घटक आहे जी रक्कम पाठवायची आहे ती रक्कम त्या अर्जामध्ये लिहिणे अपेक्षित असते. रक्कम लिहिताना अक्षरी आणि अंकात अशी दोन प्रकारे लिहिणे आवश्यक असते. त्यानंतर पैसे पाठवण्याची बँकेकडून जी सुविधा दिली जाते त्या सुविधेची फी किंवा कमिशनची रक्कम त्या अर्जामध्ये लिहावी लागते. आणि शेवटचा घटक आहे की पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीचे संपूर्ण नाव आणि त्याचा मोबाईल क्रमांक किंवा भ्रमणध्वनी क्रमांक त्या अर्जामध्ये नोंदवणे आवश्यक असते. ही सर्व प्रकारची माहिती त्या अर्जामध्ये भरल्यानंतर म्हणजे वरील सर्व माहिती पूर्णतः भरलेला अर्ज रोख रकमेसह बँकेत किंवा त्या बँकेच्या विशिष्ट शाखेत जमा करावा लागतो. असा अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक किंवा त्या बँकेची जी शाखा आहे ती शाखा ज्या विशिष्ट शाखेमध्ये पैसे पाठवायचे आहेत त्या शाखेला फोनद्वारे अर्जातील माहितीची सूचना देते की विशिष्ट व्यक्तीला विशिष्ट एवढी एवढी रक्कम पाठवायची, त्याचा खाते क्रमांक असा आहे, त्याचा खाते प्रकार हा आहे, अशी माहिती ही एका शाखेकडून दुसऱ्या शाखेला दिली जाते. त्यानंतर दुसरी शाखा काय करते तर दुसरी शाखा पहिल्या शाखेला पुन्हा फोन करून पहिल्या शाखेने दिलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून घेत. म्हणजे पहिल्या शाखेने दुसऱ्या शाखेला फोन केल्याबरोबर दुसरी शाखा त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये किंवा खात्यात तेवढे पैसे जमा करत नाही. पहिल्या शाखेने दिलेली माहिती ती बँक किंवा ती शाखा आपल्या शाखेमध्ये त्या व्यक्तीचा अकाउंट आहे किंवा नाही याची चौकशी करते, ते खात्री करते. त्यानंतर पुन्हा पहिल्या शाखेला फोन करते आणि पहिल्या शाखेला फोन करून दिलेली माहिती त्यांनीच दिलेली आहे का याची खात्री करते. किंवा इतर कुणी जर ती माहिती दिली असेल तर त्या ठिकाणी त्या बँक व्यवहारामध्ये सुरक्षितता राहत नाही. त्या विशिष्ट खात्यात रक्कम जमा करण्याची माहिती संबंधित शाखेनेच दिलेली आहे याची खात्री ती बँक फोन करून घेते. त्यानंतरच
पाठविलेली रक्कम संबंधित व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा केली जाते. बँकेच्या दोन शाखा जेव्हा एकमेकांशी संवाद साधतात किंवा पैसे पाठवण्याचा व्यवहार करतात, त्यावेळेस त्या ठिकाणी कोड लँग्वेजचा वापर केला जातो किंवा त्याला सांकेतिक भाषेचा वापर केला जातो. त्यामुळे पैसे पाठविण्यात सुरक्षितता निर्माण होते. तसेच तार हस्तांतरणामुळे पैसे पाठवण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यासाठी कमी वेळ लागतो, त्याचप्रमाणे खर्च देखील कमी लागतो. त्याचप्रमाणे जी रक्कम पाठवलेली आहे किंवा पाठवायची आहे ती रक्कम चोरी होणे किंवा ती रक्कम गहाळ होण्याचा धोका देखील त्या ठिकाणी असत नाही. म्हणजे टेलिग्राफिक ट्रान्सफरच्या साहाय्याने पैसे पाठवणे सुरक्षित आहे, कमी खर्चिक आहे, कमी वेळामध्ये होतं. हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा त्या ठिकाणी फायदा आहे. त्यानंतरचा दुसरा घटक आहे मेल हस्तांतरण किंवा टपाल हस्तांतरण, मेल ट्रान्सफर, MT ज्याला म्हटलं जातं. पैसे पाठविण्याच्या पद्धतीमधील एक कमी खर्चाचा आणि अतिशय सुरक्षित मार्ग म्हणजे टपाल हस्तांतरण होय. टपाल हस्तांतरणाच्या साहाय्याने पैसे पाठविताना बँकेमार्फत पोस्ट किंवा टपालाच्या साहाय्याने पैसे पाठवले जातात. फक्त पोस्टाचा विचार केला तर पोस्टामध्ये देखील पैसे पाठवण्याचं कार्य केलं जातं. त्याला आपण मनी ऑर्डर म्हणतो, की एक पोस्ट दुसऱ्या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्या ठिकाणी असणाऱ्या पोस्टाच्या त्या शाखेतून पैसे पाठवण्याचं कार्य करत. तशाच प्रकारचं कार्य हे बँकेमार्फत केलं जातं. म्हणजे मनी ऑर्डर करणे आणि बँकेमार्फत मेल हस्तांतरण किंवा MT करणे यामध्ये एकच फरक आहे. मनी ऑर्डर करत असताना पैसे पाठवणारा व्यक्ती डायरेक्ट पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पैसे पाठवण्याचा व्यवहार करतो. टपाल हस्तांतरण करत असताना पैसे पाठवणारा व्यक्ती पैसे पाठवण्याचा व्यवहार हा बँकेमार्फत करतो. म्हणजे अगोदर बँकेत पैसे जमा करतो, त्यानंतर बँक टपालात किंवा पोस्टात पैसे जमा करते, त्यानंतर टपालामार्फत किंवा पोस्टामार्फत ते पैसे त्या विशिष्ट ठिकाणी असणाऱ्या पोस्टात जमा केले जातात. त्या पोस्टातून त्या ठिकाणी असणाऱ्या शाखेमध्ये जमा केले जातात. म्हणजे फक्त पैसे पाठवण्यासाठी बँक या ठिकाणी मध्यस्थ म्हणून कार्य करते. तर टपाल हस्तांतरणाच्या साहाय्याने पैसे पाठवताना बँकेकडून पोस्टाचा किंवा टपालाचा वापर केला जातो. त्यासाठी पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीला बँकेकडे लेखी स्वरूपात अर्ज करावा लागतो. सामान्यपणे मागणी धनाकर्षासाठी जो अर्ज करावा लागतो तोच अर्ज टपाल हस्तांतरणासाठी वापरला जातो. या अर्जामध्ये ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याचे संपूर्ण नाव, बँकेच्या शाखेचे नाव, त्यानंतर खाते प्रकार, खाते क्रमांक, रक्कम अक्षरी आणि अंकात, पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव, पैसे पाठविणाऱ्याचा पत्ता, स्वाक्षरी इत्यादी माहिती असते. ज्या व्यक्तीला टपालामार्फत पैसे हस्तांतरित केले जाणार आहेत त्या व्यक्तीचे त्या विशिष्ट ठिकाणी असणाऱ्या संबंधित बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे. कारण टपाल हस्तांतरणामार्फत जरी पैसे पाठवले तरी देखील त्या ठिकाणी त्या व्यक्तीला ते पोस्टातून प्राप्त होत नाहीत. टपाल हस्तांतरणामार्फत पाठवलेले पैसे देखील त्या विशिष्ट ठिकाणी असणाऱ्या दुसऱ्या त्या शाखेत ते पैसे जमा केले जातात आणि ती शाखा त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये ते पैसे जमा करते. त्यामुळे टपाल हस्तांतरणाची रक्कम बँकेकडून टपाल कार्यालयात जमा केली जाते. टपालामार्फत ती रक्कम दुसऱ्या बँकेच्या किंवा बँकेची जी दुसऱ्या शाखे त्या शाखेमध्ये पाठवली जाते. दुसऱ्या शाखेला ती रक्कम प्राप्त झाल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या खात्यात ती रक्कम जमा केली जाते. त्यानंतर ती रक्कम काढण्याचा अधिकार त्या व्यक्तीला दिला जातो. टपालाने हस्तांतरण करण्यासाठी बराच कालावधी लागतो. कारण बँकेतून टपाल खात्यात पैसे जाणे, टपालातून त्या ठिकाणी त्यांची वाहतूक व्यवस्थेने दुसऱ्या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाणे, तिथून पुन्हा बँकेत जाणे, यासाठी बराच कालावधी लागतो. म्हणजे जास्त कालावधी लागणारी ही पद्धती किंवा सुविधा आहे. परंतु ही पद्धती कमी खर्चिक आणि जास्त सुरक्षित मानली जाते. म्हणजे कालावधी जरी जास्त लागत असला तरी या पद्धतीने पैसे पाठवणे हे कमी खर्चाचं असतं आणि जास्त प्रमाणात सुरक्षित असतं. त्यानंतरचा चौथा घटक आहे धनादेश. विशिष्ट व्यक्तीला निश्चित रक्कम देण्याबाबत खातेदाराने बँकेला दिलेला लेखी आदेश म्हणजे धनादेश अशी सर्वसामान्यपणे धनादेशाची व्याख्या केली जाते. धनादेशाच्या साहाय्याने देखील एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठविता येतात. धनादेश जर वाहक
स्वरूपाचा असेल तर त्यामध्ये सुरक्षितता नसते. म्हणजे धनादेशाचे प्रमुख दोन प्रकार केले जातात. वाहक धनादेश, रेखांकित धनादेश. म्हणजेच बेअरर चेक आणि क्रॉस चेक. वाहक धनादेश असेल तर तो सुरक्षित असत नाही, म्हणजे त्यामध्ये सुरक्षितता नसते. कारण वाहक धनादेश जर हरवला किंवा चोरीला गेला तर ज्या व्यक्तीला तो धनादेश सापडला असेल, ज्या व्यक्तीने तो चोरला असेल आणि जो व्यक्ती तो धनादेश बँकेत सादर करते त्या व्यक्तीला धनादेशावरील रक्कम प्राप्त होते. म्हणजे एखाद्याने तो धनादेश चोरीला गेला असेल किंवा हरवला असेल, परंतु जो व्यक्ती तो धनादेश बँकेमध्ये सादर करते अशा कोणत्याही व्यक्तीला त्या धनादेशावरील रक्कम प्राप्त होत. म्हणजे वाहक धनादेशावरील रक्कम प्राप्त करण्यासाठी त्या व्यक्तीला आपली स्वतःची ओळख त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता नसते. तरीही बँका सुरक्षितता म्हणून तशा प्रकारची काळजी घेतात, परंतु अशा प्रकारचं बंधन ते पैसे काढणाऱ्या व्यक्तीवर असत नाही. त्यामुळे वाहक धनादेश हा असुरक्षित असतो. त्यामुळे पैसे पाठविण्यासाठी रेखांकित धनादेशाचा वापर केला जातो. रेखांकित धनादेश म्हणजे काय? धनादेशाच्या दर्शनी भागावर डावीकडील वरच्या कोपऱ्यात दोन समांतर तिरप्या रेषांची नोंद करणे म्हणजे धनादेशाचे रेखांकन करणे होय. म्हणजे जेव्हा धनादेशाच्या दर्शनी भागावरील वरच्या कोपऱ्यात म्हणजे डावीकडील वरच्या कोपऱ्यात दोन समांतर तिरप्या रेषांची नोंद केलेली असते तेव्हा त्याला धनादेशाचं रेखांकन असं म्हटलं. उदाहरणार्थ असं इथे दोन समांतर तिरप्या रेषांची नोंद केली असते की हा डावीकडील वरचा कोपरा आहे. या ठिकाणी अशा दोन समांतर तिरप्या रेषांची नोंद केली तर याला रेखांकित धनादेश म्हटलं जातं. रेखांकित धनादेशाची रक्कम ही संबंधित आदाता व्यक्तीच्या म्हणजे धनादेशावर ज्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे त्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या खात्यातच जमा होते. त्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षितता निर्माण होते. धनादेशाच्या साहाय्याने एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवल्यास दुसऱ्या शाखेला पहिल्या शाखेकडून पैसे प्राप्त होण्यासाठी बराच कालावधी लागतो. म्हणजे बारामतीतून जर धनादेश पुण्याला पाठवला तर बारामतीच्या शाखेकडून त्या संबंधित शाखेला पैसे प्राप्त झाल्यानंतरच ती बँक त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा करते. त्यासाठी बराच कालावधी लागतो. परंतु आधुनिक तंत्रज्ञानामुळे अगदी कमी वेळेत देखील धनादेशाची रक्कम एका शाखेकडून दुसऱ्या शाखेकडे हस्तांतरित केली जाते. धनादेशाच्या रकमेचे प्रदान करत असताना स्थानिक धनादेशासाठी कोणतीही फी किंवा कमिशन आकारले जात नाही. स्थानिक धनादेश म्हणजे कुठला धनादेश की बारामतीतीलच त्या बँकेच्या एका शाखेने दुसऱ्या शाखेला धनादेश दिला असेल, एका बँकेतून तो धनादेश दुसऱ्या बँकेत गेला असेल तर तो त्याला स्थानिक धनादेश म्हटले जातं. त्या विशिष्ट गावातीलच एका बँकेचा धनादेश दुसऱ्या बँकेत, एका शाखेचा धनादेश दुसऱ्या शाखेत गेला तर त्याला स्थानिक धनादेश म्हटलं जातं. किंवा पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये म्हणजे पुणे शहर, पुणे शहरामध्ये जेवढ्या बँका असतील त्या सगळ्या बँकांचे धनादेश एकमेकांच्या शाखेमध्ये जरी गेले तर त्याचा समावेश स्थानिक धनादेशामध्ये केला जातो. त्यासाठी बँकेकडून कुठलंही कमिशन किंवा फी आकारले जात नाही. परंतु बाहेरगावच्या धनादेशासाठी बँक संबंधित खातेदाराकडून विशिष्ट फी किंवा कमिशन वसूल करते. म्हणजे पुण्यातील बँकेचा धनादेश बारामतीच्या बँकेमध्ये जर आला तर त्याला बाहेरगावचा धनादेश असं म्हटलं जातं. त्यासाठी बँका काही कमिशन घेतात. परंतु तरी देखील आता बहुतांश बँकांनी धनादेशाच्या साहाय्याने पैसे पाठवण्यासाठी कमिशन घेणं बंद केलेलं आहे. म्हणजे काही बँकांचे धनादेश हे संपूर्ण भारतामध्ये कुठेही कुठल्याही शाखेमध्ये जमा केले तरी त्याला कमिशन घेतलं जात नाही. परंतु काही बँका कमिशन घेतात तरी ते बाहेरगावच्या धनादेशासाठी. त्यामुळे त्याला त्या ठिकाणी कमिशन किंवा फी ज्या व्यक्तीला पैसे प्राप्त होणार आहेत त्याच्याकडून ते घेतलं जातं. त्यानंतर धनादेशाचाच आणखी एक प्रकार आहे प्रवासी धनादेश. प्रवासी धनादेशाच्या सहाय्याने देखील पैसे पाठवण्याचीच क्रिया केली जाते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जास्त कालावधीसाठी जास्त अंतराचा प्रवास करायचा असेल तर प्रवासामध्ये रोख रक्कम स्वतःजवळ बाळगणे सुरक्षित, असुरक्षित आणि धोक्याचं असतं. अशा प्रवासी व्यक्तीला व्यापारी बँका विशिष्ट रकमेचे प्रवासी धनादेश देतात. उदाहरणार्थ 5,000, 10,000 किंवा 100 रुपयाच्या पटीमध्ये आवश्यक असणाऱ्या रकमेचे धनादेश देतात. प्रवासी धनादेश खरेदी करताना संबंधित बँकेचा खातेदार असण्याची आवश्यकता नसते. म्हणजे जो व्यक्ती प्रवासी धनादेश खरेदी करणार आहे तो संबंधित बँकेचा खातेदार असण्याची आवश्यकता नसते. कारण प्रवासी धनादेश हे संबंधित बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये कोणत्याही ठिकाणी सादर करून रोख रक्कम प्राप्त करता येते. प्रवासी धनादेश बँकेत सादर करताना प्रवासी व्यक्तीला ओळखीच्या पुराव्यासह धनादेश खरेदी करत असताना
जी नमुना स्वाक्षरी केली असेल ती नमुना स्वाक्षरी संबंधित शाखेच्या बँक अधिकाऱ्यासमोर करावी लागते. त्याची ओळख आणि त्याची नमुना स्वाक्षरी त्या ठिकाणी खरी असल्याची खात्री पटल्यानंतरच संबंधित बँकेकडून त्या व्यक्तीला रोख स्वरूपात त्या ठिकाणी पैसे दिले जातात. म्हणजेच प्रवासी धनादेश देखील पैसे पाठवण्याचं कार्य करतो. उदाहरणार्थ बारामतीतील एखाद्या व्यक्तीला 2 दिवस रेल्वेने प्रवास करून जम्मू काश्मीरला जायचं असेल, 2 दिवस रेल्वेने प्रवास करण्यात त्याच्याजवळ स्वतःजवळ रोख रक्कम बाळगणे हे धोक्याचं. त्यामुळे त्या व्यक्तीने जर बारामतीतील एखाद्या बँकेत उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडियामधून प्रवासी धनादेश खरेदी केला आणि तिथे जम्मू काश्मीरला पोहोचल्यानंतर त्याला रोख रकमेची गरज आहे आणि तिथल्या त्या स्टेट बँकेच्या शाखेत त्याने तो धनादेश सादर केला तर त्याला ती रोख रक्कम प्राप्त होत. म्हणजे बारामतीच्या शाखेने त्या व्यक्तीची रक्कम ही जम्मू काश्मीरमध्ये असणाऱ्या स्टेट बँकेच्या शाखेत पाठवलेली आहे. त्यामुळे प्रवासी धनादेश देखील पैसे पाठविण्याचंच कार्य करतात. त्यानंतर बक्षीस धनादेश, की सर्वसामान्यपणे बक्षीस देण्यासाठी विशिष्ट वस्तूचा वापर केला जातो. परंतु अलीकडील काळात बक्षीस देण्यासाठी रोख रकमेऐवजी रोख रकमेचा देखील वापर केला जातो. रोख रक्कम देताना आधुनिक काळामध्ये प्रत्यक्षात रोख रक्कम न देता धनादेशाचा देखील वापर केला जातो. बक्षीस धनादेश कोणत्याही व्यक्तीला बँकेकडून खरेदी करता येतात. बक्षीस धनादेशाची रक्कम बँकेने निश्चित केलेली असते आणि ती विशिष्ट प्रकारची असते, म्हणजे विशिष्ट अमाऊंटमध्ये असते. उदाहरणार्थ 101 रुपये असेल, 151 रुपये असेल, 501 रुपये असेल, 551 रुपये किंवा 1001, 1051, 1111, 2222, 5555, 9999, 2500. 2500 म्हणजे किती? 2250. म्हणजे बक्षीस देत असताना विशिष्ट रकमेमध्येच बक्षीस दिलं जात. सामान्यपणे 100 रुपये बक्षीस देत नाहीत, 101 रुपये देतात. 50 रुपये नाही, 51 रुपये देतात. त्यामुळे अशा विशिष्ट रकमेमध्ये हे बक्षीस धनादेश बँकेकडून विक्रीसाठी उपलब्ध केले जातात. व्यापारी बँका बक्षीस धनादेश वेगवेगळ्या रंगात आणि वेगवेगळ्या स्वरूपात प्राप्त करून विक्रीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तयार करतात आणि त्याची विक्री करतात. बक्षीस धनादेश देखील एका अर्थाने पैसे पाठवण्याचं कार्य करतात. की बारामतीतील एखाद्या व्यक्तीने दिल्लीमध्ये असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर बक्षीस द्यायचं निश्चित केलं आणि त्याने त्यासाठी जर बक्षीस धनादेशाचा वापर करण्याचं ठरवलं असेल तर बारामतीतील कोणत्याही बँकेच्या शाखेतून त्याने त्या ठिकाणी बक्षीस धनादेश खरेदी केला, त्यानंतर तो दिल्लीत असणाऱ्या व्यक्तीला दिला किंवा पाठवला तर त्या धनादेशाची रक्कम दिल्लीत असणाऱ्या त्या व्यक्तीला त्या ठिकाणी असणाऱ्या बँकेच्या शाखेतून प्राप्त होत. म्हणजे बारामतीच्या व्यक्तीने दिलेली बक्षिसाची रक्कम दिल्लीत असणाऱ्या व्यक्तीला दिल्लीत असणाऱ्या बँक शाखेतून प्राप्त होते. म्हणजे बारामतीतून दिल्लीत पैसे पाठवण्याचा व्यवहार या ठिकाणी पूर्ण होतो. अशा प्रकारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.